नमस्कार, सुजुकी चॅनलमध्ये आपले पुन्हा एक वार स्वागत आहे। आज आम्ही मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजेच ॲक्वालाईन मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी RAJVLRला आलो आहोत। सध्या तरी ही मेट्रो RAJVLR ते BKC बँड्रापर्यंत सुरू आहे। नंतर काही महिन्यामध्ये ती कफ परेडपर्यंत नेणार आहेत। मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ह्या मेट्रोचा प्रवास म्हणजे एक अलौकिक सुखद अनुभव आहे। मुंबईच्या शानमध्ये एक मानाचा तुरा रोवला आहे। मला मेट्रो एक्सप्रेस रेट छान वाटला अनुभव, पण कम्पेअर केलं तर तिकिटाचा रेट जास्तच आहे। आपल्या रेग्युलर मेट्रोचा जो चिपेस्ट आहे तर त्या मेट्रो आजूबाजूचं सगळं दिसतं, तर आपल्याला काहीच दिसत नाही। त्यामुळे मला हा जरा बोरिंग वाटला प्रवास, पण हा प्रवास पण घेणं हा एक वेगळा अनुभव आहे। आणि आता आमचं स्टेशन आलेलं आहे, आता आम्ही उतरणार। नंतर आम्ही मुंबईतील जागृत दैवत श्री सिद्धिविनायक यांच्या दर्शनाला गेलो। गर्दी नसल्यामुळे दर्शन छान झाले। आता आम्ही ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आलो आहोत। येथील सुप्रसिद्ध उद्यान गणेश मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेतले। दादरच्या आमच्या आवडत्या तृप्ती हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही तृप्त झालो। नूतनीकरण झालेले प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आलो आहोत। मराठी रंगभूमीवरील उत्कृष्ट विनोदी कलाकार श्री प्रशांत दामलेजी यांचे नवीन नाटक शिकायला गेलो एक पाहायला आलो आहोत। प्रशांत दामले या विनोदवीरांचे नाटक म्हणजे हास्य हे जणू समीकरणच झाले आहे। हे नाटक लहान थोरांसाठी फार छान आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला हसवून हसवून सोडते आणि दुनियादारीची योग्य धडे देते। प्रशांत दामले फाउंडेशन यांच्या सोशल मीडिया टीमने आमच्या रिव्ह्यूज पण घेतल्या। फार मजा आली। प्रशांत दामलेची भरपूर नाटकं बघितली, स्टार्टिंगपासून हजारावे प्रयोग वगैरे बघितले सगळे। हाय काय आणि नाही काय त्यांच्या सगळ्याच्या गेला माझा कोणी खेळ आणि बाकी, आणि ह्या नाटकामध्ये त्यांचं एक वेगळं रूप बघायला मिळालं। नाटकाने पूर्ण आपलं जे टायमिंग आहे ते पूर्ण बांधून ठेवलं आम्हाला, आणि फार मजा आली। सगळ्यांची कामं चांगली झाली, सगळ्यांचं सांगायचं झाले। नाटकाचं कथानक चांगलं होतं आणि वटवलं पण छान। एक वेगळ्या धाटणीचे नाटक आहे, त्यामुळे सगळ्यांनी नाटक बघितलं पाहिजे आणि एकमेकांना म्हणजे आपल्या ओळखीवाल्यांना त्याचं म्हणजे सांगितलं पाहिजे की कशा केला पाहिजे की नाटक असंच कळत एक कौटुंबिक नाटक पाहिलं ते समाधान होतं। तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद।